जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे। बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर एंजिओग्राफी करण्यात आली। लीलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली। उद्धव ठाकरेंची प्रकृती ठणठणीत आहे। आज सकाळी 8 वाजता डॉक्टर मॅथ्यूस यांच्या मार्गदर्शनाखाली एंजिओग्राफी करण्यात आली। 2 वर्षांपूर्वी त्यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात आली होती। दरम्यान उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं समजतंय। बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या 2001-2002 या कालावधीतील उत्पन्नाचं पुनर्मूल्यांकन करण्याची परवानगी बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं प्राप्तिकर विभागाला दिली आहे। अमिताभ यांना 2001-2002 मध्ये कौन बनेगा करोडपतीसाठी मिळालेल्या उत्पन्नाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश आता प्राप्तिकर विभागाला मिळालेत। त्यावेळी अमिताभ यांना प्राप्तिकरात सूट देण्यात आली होती। त्यावेळी प्राप्तिकर विभागानं चौकशीसाठी याचिका दाखल केली होती। उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट अखेर हटवण्यात येणार आहे। उत्तराखंडमध्ये घेण्यात आलेल्या बहुमत चाचणीमध्ये 33 मतं मिळवत काँग्रेसचा विजय झालाय, तर भाजपला मोठा धक्का बसलाय। सुप्रीम कोर्टानं हा निकाल जाहीर केला। हरीश रावत सरकारला बहुमत मिळाले। गेल्या अनेक दिवसांपासून उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती। बीएमसीच्या दवाखान्यात ओपीडीमध्ये चक्क डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। चेंबूरमधील बीएमसीच्या रुग्णालयात हा प्रकार घडलाय। हॉस्पिटलमध्ये हळदी कुंकवाच्या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलंय। या प्रकारामुळे महानगरपालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा भोंगळ आणि मनमानी कारभार पुन्हा समोर आलाय। दुष्काळात 13वा महिना अशी स्थिती ठाण्यात पाहायला मिळाली। ठाण्यात तानसा पाईपलाईनचा प्रेशर व्हॉल्व्ह काढल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं। प्रेशर व्हॉल्व्ह काढल्यानं पाण्याचं कारंज हवेत जवळपास 30 फूट उंच उडत होतं। पाईपलाईन दुरुस्ती करताना कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली। कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेतली असती तर पाणी वाया गेलं नसतं, अशी भावना नागरिकांमध्ये आहे। महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी सगळ्या विभागाध्यक्षांना दिलेत। मंगळवारी वांद्र्यातील MIG-मध्ये विभागाध्यक्षांची राज ठाकरेंनी बैठक बोलावली होती। पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांसकट इतर सगळ्या नगरसेवकांविरोधात कामाला लागा, असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाचं शिवसेनेनंही समर्थन केलंय। विदर्भाप्रमाणेच राज्याच्या इतर भागांनाही मुख्यमंत्र्यांनी मदत करायला हवी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। सामनाच्या अग्रलेखातून ही भूमिका मांडण्यात आली आहे। शिवसेनेनं राज्यासाठी केंद्रानं 1 लाख कोटी रुपयांची मदत द्यायला हवी, अशी मागणीही केली आहे। शरद पवार विनाकारण जनतेची दिशाभूल करतायत, असं कृषी मंत्री एकनाथ खडसेंनी म्हटलंय। पवार यांनी दुष्काळ पश्चिम महाराष्ट्रातही आहे। मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून काम करा, असा सल्ला दिला होता। याबाबत विचारलं असता खडसेंनी पवार दिशाभूल करत असल्याचं म्हटलंय। खरीप हंगामातील वाढीव दुष्काळी गावांसाठी 900 कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे आठवड्याभरात पाठवला जाणार आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे। या प्रस्तावात राज्यातील सुमारे 11,862 गावांचा समावेश आहे। याबाबतचा प्रस्ताव पुढील 2 दिवसात तयार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्याच्या पुढचे 4 दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय, तर मराठवाड्यामध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यवतमाळमध्ये अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसानं हजेरी लावली। दरम्यान यावेळी उमरखेडच्या मौजे टाकळी इथे वीज कोसळून 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर नागरिकांसह शेतकरीही यावेळी हैराण झाले। लातूरातही वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसलाय। चाकूर तालुक्यातील देवरांगवाडी या गावाला मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालंय। घरावरील पत्रे उडाले असून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं नुकसान झालंय। घरं उद्ध्वस्त झाली आहेत। अनेक कुटुंबांना रात्र रस्त्यावर घालवावी लागली, तर अनेक लोक यात जखमी झालेत। जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
कांद्याच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। सरकारनं आणखी कांदा खरेदी केला पाहिजे अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे। स्वाभिमानी जे शब्द देतात ते पाळतात, पण काही जण दिलेले शब्द पाळत नाहीत असा टोलाही सदाभाऊंनी भाजपला लगावलाय। दुसरीकडे धनंजय मुंडेंचा समाचार घेताना त्यांना जनतेनं गायीची धार काढण्याचं काम दिलंय, त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी गायीची धार काढावी असं आव्हान देऊ नये असा चिमटा काढलाय। औरंगाबादमध्ये आंबे खाण्याची स्पर्धा रंगली होती। लहानपणापासून ते तरुणांपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेत सहभागी झाले होते। औरंगाबादमध्ये 3 दिवसीय मँगो फेस्टिवल भरवण्यात आला होता आणि मंगळवारी म्हणजेच फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी आंबे खाण्याची स्पर्धा घेण्यात आली होती। ताजमहालवर गोल्डी कायरोनोमोस नावाच्या कीटकाने अतिक्रमण केलंय। हिरव्या रंगाच्या या किड्यांमुळे ताजच्या पांढऱ्या शुभ्र भिंती हिरवट दिसू लागल्यात। या किड्यांपासून ताजचं संरक्षण करण्याची जबाबदारी आता भारतीय पुरातत्व विभागानं रसायन खात्याला दिली आहे। बँकांचे 9,000 कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये पळालेला उद्योगपती विजय मल्ल्यांना भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी ब्रिटननं फेटाळून लावली आहे। भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं विजय मल्ल्या याचा पासपोर्ट रद्द केलाय, तरी मल्ल्या 1992 पासून ब्रिटनचा नागरिक आहे, त्यामुळे त्याला भारताकडे सोपवता येणार नसल्याचं ब्रिटनकडून सांगण्यात आलंय। महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात इथेनॉलनं भरलेला टँकर पुलावरून खाली कोसळला। या दुर्घटनेत अपघातग्रस्त टँकरचा ड्रायव्हर गंभीर जखमी झालाय। पांडुरंग जाधव असं या ड्रायव्हरचं नाव आहे। अपघातग्रस्त टँकरमधून इथेनॉलची गळती झाली। हे इथेनॉल वेण्णा लेकच्या पाण्यात मिसळलं। खबरदारी म्हणून वेण्णा लेकमधून महाबळेश्वरला होणारा पाणी पुरवठा थांबवण्यात आलाय। FRP न दिल्याप्रकरणी साखर कारखान्यांवरील कारवाई सत्र सुरूच आहे। आणखी 3 कारखान्यांचं गाळप परवाने रद्द करण्यात आलेत। पुण्यातील राजगड, परभणीतील महाराष्ट्र शेतकरी आणि यवतमाळच्या वसंत पुसद या कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आलेत, तर 2 साखर कारखान्यांचे गाळप परवाने निलंबित करण्यात आलेत। पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसात इनोव्हा गाड्या चोरीला जायचं प्रमाण अचानक वाढलंय। एका नगरसेवकाचीही इनोव्हा चोरीला गेली आहे। यातल्या एका इनोव्हा चोरीची घटना CCTVत कैद झाली आहे। नाशिकमध्ये पुन्हा एकदा बाईक जळीत कांडाची घटना घडली आहे। DGP नगर इथल्या श्री अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली। अज्ञातांनी इथल्या 6 बाईक जाळल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे, तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। अमरावतीमध्ये डॉक्टर वासंती कडू यांच्या हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे। रुग्णाचे नातेवाईक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या रुग्णालयाची तोडफोड केली आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याचा आरोप करत तिच्या नातेवाईकांनी या हॉस्पिटलची तोडफोड केली आहे। चांदवड तालुक्यात खंडेराव यात्रेदरम्यान बैलगाडीवरून पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय। हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। चांदवड तालुक्यात निमोण इथे दरवर्षी खंडेराव महाराजांची यात्रा भरते। यावेळी बैलगाडीवर बसून प्रमोद सानप हा तरुण भंडारा उधळत होता, मात्र त्याचा तोल गेल्यानं तो खाली पडला आणि त्याच्या अंगावरून एकामागोमाग एक 3 बैलगाड्या गेल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। अहमदनगरमध्ये महाराष्ट्र बँकेच्या रोखपालानं जवळपास 50 लाखांचा घोटाळा केल्याचं उघडकीस आलंय। शिवजी भवर असं या रोखपालाचं नाव आहे। शिवजीनं माका गावातल्या खातेदारांकडून पैसे घेतले, मात्र ते पैसे त्यांच्या खात्यात भरलेच नाहीत। ज्यावेळी हे खातेदार बँकेत पैसे काढण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचं कळलं। लातूरमधल्या हेळंब गावात शेतकऱ्यांची जनावरं चोरीला जायच्या अचानक घटना वाढल्यात, त्यामुळे शेतकरी ग्रामपंचायतीसमोर जनावरं बांधून दिवस रात्र पहारा द्यायला लागलेत। देवणी तालुक्यातल्या हेळंब गावातल्या ग्रामपंचायतीला त्यामुळे चारा छावणीचं स्वरूप आलंय। म्हाडाकडून पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा मुंबईतील सुमारे 970 घरांची लॉटरी काढली जाणार आहे। त्यात विशेष बाब म्हणजे जुन्या लॉटरीमधील किंवा जुन्या योजनांमधील शिल्लक असलेल्या घरांची संख्या ही मोठी आहे। काही घरं तर 20-25 वर्ष जुनी असल्याची माहिती आहे। मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी नालेसफाईच्या कामावर स्वतः नजर ठेवण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या वर्षी नालेसफाईचा घोटाळा उघड झाल्यामुळे मेहता स्वतः या कामावर नजर ठेवणार आहेत। त्याचबरोबर मुंबईतील कोणत्याही नाल्यांवर अचानक छापा टाकून कामाची पाहणी करण्यात येईल असा इशाराच त्यांनी दिलाय।
मुंबई महापालिकेची गच्चीवरील हॉटेल्सला कायदेशीर मान्यता मिळणार आहे। गच्चीवर हॉटेल्स उभारण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत तरतूद करण्याची शिफारस पालिका प्रशासनाने केली आहे। तसंच निवासी इमारतींच्या गच्चीवरही उद्यानं बहरणार आहेत, तशी शिफारस सुधारित विकास नियंत्रण नियमावलीत करण्यात आली आहे। टाटा मेमोरियल सेंटरच्या वतीनं मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या उत्तर पूर्व भागातील सुमारे 120 डॉक्टरांना वेळेत कॅन्सरचं निदान करण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या प्रशिक्षण शिबिरात चांगली कामगिरी करणाऱ्या 5 डॉक्टरांना लंडनमधील किंग्स कॉलेजमध्ये पुढील प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येईल। राज्यात सलग 3 वर्ष दुष्काळानं थैमान मांडलं आहे। यंदा भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खाली गेली आहे। मे महिन्यात मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न तीव्र होण्याची चिन्ह आहेत। राज्यातील लहान मोठ्या धरणांचा शिल्लक साठा गतवर्षीच्या तुलनेत 10% घसरला आहे। सध्या सर्व धरणातील पाण्याचा शिल्लक साठा अवघा 15% आहे। त्यात मराठवाडा विभागातील धरणात तर केवळ 2% पाणीसाठा शिल्लक आहे। सोलापूर शहराची संपूर्ण माहिती GISच्या माध्यमातून तयार झाली आहे। त्यामुळे शहरासंदर्भातील कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। लवकरच या सुविधेचं उद्घाटन होणार आहे। लातूरमध्ये भाजपच्या वतीनं 15 मे रोजी जलजागरण अभियान राबवण्यात येणार आहे। यात राज्यातील 23 खासदार लातूर जिल्ह्यात येऊन दुष्काळाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे आणि शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी दिली आहे। राज्यात कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठी 2015-16 या वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील हिश्श्याच्या रकमेचं सूत्र बदलण्यात आलं आहे। यामुळे कृषी विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या 11 योजनांमधील केंद्र सरकारचा हिस्सा किमान 15 ते 40% कमी झाला आहे, तर यापुढे अशा योजनांमधील केंद्र सरकारचा हिस्सा 60% राहणार आहे। मरीन इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या संतोष भारद्वाजचे नायजेरियातील समुद्रातून चाच्यांनी अपहरण केल्यानंतर तब्बल 45 दिवसांनी सुटका झाली आहे। त्याबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे। स्वराज यांनी ट्विटरद्वारे म्हटलंय की संतोष भारद्वाजची नायजेरियातील चाच्यांकडून सुटका झाल्याचं सांगताना मला आनंद होतोय। या ट्विटसोबत स्वराज यांनी संतोष यांच्या पत्नीचं छायाचित्रही पोस्ट केलंय। अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा याच महिन्यात जपानमधील हिरोशिमा या शहरास भेट देणार आहेत। आण्विक निशस्त्रीकरणासाठी अमेरिकेची कटिबद्धता दर्शवण्यासाठी ओबामांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। ओबामा हे 21 ते 28 मे दरम्यान जपान, व्हिएतनामला भेट देणार असून हिरोशिमाला भेट देताना त्यांच्यासोबत जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे देखील उपस्थित असतील, असं व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव यांनी सांगितलं। तालिबानी दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाची अफगाणिस्तान आणि अमेरिकेच्या सैनिकांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये सुटका करण्यात आली, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांचा मुलगा अली हैदर गिलानी याचे 3 वर्षांपूर्वी पाकिस्तानातील मुलतान प्रांतातून दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं। लंडनचे पहिले मुस्लिम महापौर सादिक खान यांनी अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे। वादग्रस्त विधानं करून ट्रम्प हे मूलतत्ववाद्यांचा फायदाच करतायत, असं खान म्हणाले। चीनमधील 1 कोटी नागरिकांना 2020 पर्यंत गरिबीतून वर काढण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। याच प्रयत्नांचा भाग म्हणून दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या सुमारे 20 लाख नागरिकांचे विकसित प्रदेशांमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे। झिका व्हायरसनंतर आता आणखी एका विषाणूशी लढा द्यावा लागणार आहे। अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर येलो फीवरबाबत सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय। अमेरिकेतील वॉशिंग्टन स्थित जॉर्ज टाउन विद्यापीठातील डॅनियल लुसी आणि लॉरेन्स गोस्टिन यांनी याबाबत बोलताना भीती व्यक्त केली आहे। येलो फीवर आगामी काळात जागतिक आरोग्य संकट बनू शकतो, असं त्यांनी नमूद केलंय। चीनमध्ये एका तरुणानं 11 मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। महत्त्वाचं म्हणजे या घटनेत तरुण आश्चर्यकारकरित्या बचावलाय। चीनच्या जियांगसू प्रांतातील यांगोझोऊमध्ये ही घटना घडली आहे। तरुणाचं हे कृत्य मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आलंय। तरुण आत्महत्येच्या प्रयत्नात असताना त्याचे कुटुंबीय आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित होते।
सदर शहरातील बाजारपेठेत झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात 17 ठार तर 40 जण जखमी झाले आहेत। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी बुधवारी सकाळी बाजारपेठेत मोटारीतून बॉम्बस्फोट घडवून आणलाय। या स्फोटात 17 जणांचा जागीच मृत्यू झालाय। स्फोटात 40 जण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीमधील डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी होत असलेल्या प्रायमरी अंतर्गत वेस्ट व्हर्जिनिया इथे बर्नी सँडर्स यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत विजय संपादन केलाय। याआधी इंडियाना इथे झालेल्या प्रायमरीमध्येही सँडर्स हे यशस्वी ठरले होते। या स्पर्धेमध्ये क्लिंटन या सँडर्स यांच्यापेक्षा आघाडीवर असल्या तरी या विजयामुळे सँडर्स यांच्या अंतिम विजयाच्या आशा अद्याप जिवंत असल्याचं मानलं जातं। कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची कंपन्यांना सक्ती नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। कॉल ड्रॉप प्रकरणी दूरसंचार कंपन्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिलाय। कॉल ड्रॉप झाल्यास ग्राहकांना प्रति कॉल ₹1 भरपाई देण्याचे निर्देश ट्रायने दिले होते। शाओमीच्या आगामी Mi Max या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची सर्वांनाच उत्सुकता होती। Mi Max हा स्मार्टफोन शाओमीने नुकताच चीनमध्ये लॉन्च केलाय। या फोनची मेटल बॉडी असून हा 6 इंचाचा डिस्प्ले दिलेला आहे। बाजारात हा फोन सिल्वर, गोल्ड आणि डार्क ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध असेल। विशेष म्हणजे या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील असणार आहे। लिनोवोने नुकताच झ्यूक Z1 हा दमदार स्मार्टफोन भारतात लॉन्च केलाय। अनोखे फीचर्स, दमदार कॅमेरा असे फीचर्स या फोनमध्ये आहेत। या स्मार्टफोनची किंमत केवळ ₹13,499 इतकी ठेवण्यात आली आहे। मोटो जी या मोटोरोलाच्या सिरीजमधील पुढील व्हर्जन मोटो G4 याच महिन्यात लॉन्च होणार आहे। एवढंच नाही तर मोटो G4 सोबतच मोटो G Plus हे नवं व्हर्जनही लॉन्च करण्यात येण्याची शक्यता आहे। मोटो G4 आणि मोटो G4 Plus हे दोन्ही व्हर्जन याच महिन्यात म्हणजे 17 मे रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे। भारतीय मायक्रोमॅक्सनं कमीत कमी 4G स्मार्टफोन ऑनलाईनवर उपलब्ध होत आहेत। मंगळवारी हा फोन स्नॅपडीलवर विक्री करण्यात येत आहे। स्नॅपडीलवर कॅनव्हास XP हा फोन विक्रीसाठी सादर करून आम्ही ग्राहकांना शक्तिशाली 4G स्मार्टफोन उपलब्ध करून देत असल्याचं मायक्रोमॅक्सचे मुख्य विपणन अधिकारी शुभजीत सेन यांनी सांगितलं। व्हॉट्सअप आता युजर्स घरी असल्यास मोबाईलवरून आणि ऑफिसमध्ये असल्यास डेस्कटॉपवरून व्हॉट्सअप वापरता येणार आहे, कारण व्हॉट्सअपकडून आता डेस्कटॉप ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं आहे। व्हॉट्सअपचं हे डेस्कटॉप ॲप्लिकेशन वेब व्हॉट्सअपसारखं काम करेल। व्हॉट्सअपचं हे नवं डेस्कटॉप विंडो 8 आणि त्यापुढील OS तर मॅक 10.9 आणि त्यापुढील OSवर काम करेल। सध्याच्या तरुणाईच्या आयुष्यातील मेसेजिंग आणि चॅटिंग हे परवलीचे शब्द बनलेत। हे लक्षात घेऊन गुगलही आता मोबाईल मेसेजिंग ॲप्लिकेशन सुरू करणार आहेत। गुगलची देखील हँगआउट ही सुविधा सध्या उपलब्ध आहे। यातील सुविधांच्या तुलनेत अनेक सरस ॲप्लिकेशन तयार करण्याचा गुगलचा प्रयत्न आहे। गुगलचं हे नवं ॲप्लिकेशन कधी प्ले स्टोअरवर उपलब्ध केलं जाणार आहे आणि त्याचे नाव काय असणार आहे याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही। IPLची लढाई आता अखेरच्या टप्प्यावर आल्यानं प्रत्येक संघाला एक गुण महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन्ही संघांसाठी विजय मिळवणं आवश्यक बनलंय। बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे। मुंबईच्या नरसिंग यादव रिओला जाणार का याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे। दिल्लीत फेडरेशनची आज बैठक आहे। नरसिंग यादवला रिओचा कोटा मिळाला आहे, पण 2 वेळा ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणाऱ्या सुशील कुमारनंही आपण फिट असल्याचं म्हणत रिओसाठी दावेदारी केली आहे। मी फिट आहे, त्यामुळे 74 किलो वजनी गटात माझाही विचार करावा अशी मागणी सुशील कुमारनं केली आहे। चला तर मग या बातमीसह महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।